कंटाळा आला म्हणत आता रिटायर्ड व्हावंसं वाटतंय हे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी येणारा काळ आपलाच असून लवकरच चमत्कार दाखवावा लागेल असं विधान केलं। बघूया। सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला भाऊ धनंजय मुंडे एकीकडे येणारा काळ हा आपला असं म्हणत असताना बहीण पंकजा मुंडे यांनी मात्र आता कंटाळा आलाय, त्यामुळे रिटायर व्हावं का हा प्रश्न पडत असल्याचं विधान केलंय। दोन्ही नेते परळीमध्ये बोलत होते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। धनंजय मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराडसह त्याचे इतर काही साथीदार हत्येच्या आरोपात तुरुंगात आहेत। तेव्हापासून अनेकदा जाहीर मंचावरून धनंजय मुंडेंनी कॅबिनेटमध्ये परतण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय। असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो। कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे। मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल। एवढे हायवे करायची काय गरज आपल्याला? सगळा रस्ता होता ते तोडल्यानंतर नॅशनल हायवे सुरू झाला। 2 लेनचा बरं चालू होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता, इतकं खोदून ठेवलं होतं। कडकड करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या पिलेला म्हणलं मला आलाय कंटाळा। कसं बदलायचं? मला तर कंटाळा आलाय। रिटायर हो, आपल्याकडे गाडी आली, घोडा आला, समाज हा मोठा झाला नाहीये। ती गाडी, हा घोडा, ती ताकद, हे पद, हा लाल दिवा, हे पोलिसांचं सलूट, हे केवळ त्याच्यासाठी आहे, या महान असलेल्या प्रत्येक घरापर्यंत झोपडीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आहे, आमच्या उपभोगासाठी नाही। कसं रिटायर होतंय? दरम्यान परवा जेव्हा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल पत्रकारांनी प्रश्न केला, तेव्हा त्यांना रोखत त्या माहिती घेतील असं उत्तर धनंजय मुंडेंनी दिलं। बस सुरेश आभार। माहिती घेतील। धनंजय मुंडेंनी का रोखलं हे धनंजय मुंडेंना पत्रकारांनी विचारावं। मी त्या पत्रकार परिषदेमध्ये हजर होतो, त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणंच योग्य राहील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।